राम राम खानदेश. तर मित्रांनो, मी आज आलो आहे गड कालिका माता शिरूर धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. मित्रांनो, इथे गड कालिका मातेचा निवास आहे असं मानले जाते. तर हे गड कालिका मातेचं मंदिर कसं आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, मी आलेलो आहे शिरूर येथील गावातील कालिका माता मंदिरात आणि आपण आज जाऊन बघूयात की गड कालिका मातेचं दर्शन घेऊयात आणि आशीर्वाद घेऊया. चला तर मग जाऊयात. मित्रांनो, गेटाच्या आत प्रवेश केल्यानंतर जे काही बांधकाम चालू आहे हे बांधकाम नवीन बांधकाम चालू आहे. मित्रांनो, हे प्राचीन काळातील मंदिर असल्यामुळे इथे आता नवीन बांधकाम चालू होत आहे आणि नवीन बांधकामाला वेळ लागला असल्यामुळे इथली प्राचीन काळात असलेली देवीची स्थापना ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी देवीचा फोटो सुद्धा ठेवलेला आहे. ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. प्राचीन मंदिर दाखवल्यानंतर ज्या मंदिरात देवीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग जाऊया. तर या मंदिराचे जे पुजारी आहेत या पुजारी काकांना आपण विचारूयात आणि आईचा महिमा कसा आहे हे सुद्धा यांना विचारूयात आणि आईचं नेमका इथे कशा प्रकारे वाद झाला हे सुद्धा याबद्दलची संपूर्ण माहिती हे काका आपल्याला देतील. त्या काकांच्या मुखातून आपण ऐकूयात की आईचा महिमा आणि आईची स्थापना कशी काय झाली. आईचं मंदिर हे जे पुरातन काळातील मंदिर आहे. पुरातन काळातील मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे. लक्षात, हेमाडपंथी मंदिर आहे आणि या आईचं महत्त्व असं आहे की जेही आपण मनोरथ मांडलं ते मनोरथ पूर्ण होतं. आणि या मंदिराच्या बॅक साईडला एक विहीर आहे. त्या विहिरीतून पूर्वीच्याकडे भांडे यायचे. त्यावेळेच्या काळातील लोकांजवळ भांडे मोठे मोठे नव्हते. आता कार्यक्रम करायचा म्हटलं म्हणजे मग पंचायत व्हायचे. तर त्या भांड्यात आल्यानंतर ते काय करायचे, मग ते लोक चिठ्ठी लिहून ठेवायचे विहिरीच्या पायथ्याशी. ती चिठ्ठी अदृश्य व्हायची, तेथून भांडे यायचे. ते लोक त्या भांड्याचा यूज करायचे, वापर करायचे. आणि वापर करायचा धुवून साफ करून ते भांडे पायथ्याशी परत ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी ते भांडे अदृश्य व्हायचे. जे कोणी परत पुढच्या कार्यक्रमाला येतील त्यांनी परत त्या ठिकाणी चिठ्ठी ठेवायची, परत ते भांडे यायचे, परत ते भांडे यूज करायचं, परत ठेवून. पण कालांतराने त्या भांड्यातलं एक भांडे जे आले ते कोणाच्या मानामध्ये लालसा निर्माण झाली. त्यातले एक भांडं कोणीतरी चोरून नेल्यापासून त्या ठिकाणी भांडे येणे त्या अदृश्य भांडे म्हणजे बंद झाले, येणे बंद झाले. त्यानंतर या ठिकाणी जे काही व्यक्त करता म्हणजे समस्या असेल ती समस्या आई त्या ठिकाणी पूर्ण करते. आणि हे जे जागृत देवस्थान आहे, म्हणजे जर आईकडे जर मनोभावाने इच्छा मागितली ती संपूर्ण होते. आता उदाहरण एक आमच्या धुळ्याचे एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरांचं त्यांना मुलबाळ होत नव्हतं. तर त्या डॉक्टरांनी म्हणून ताईकडे आमच्या पुजाऱ्यांच्या ताई मला मुलगा होत नाही, तर तुम्ही काहीतरी सांगा. त्याच्यासाठी तुम्ही तसं पद्धतीने करा. तर त्या व्यक्तीने त्या 5 नारळाची आपल्या फळांची ओटी वगैरे भरली, मनोरथ मांडलं. आणि त्या ठिकाणी त्या डॉक्टरांना 2 जुळे झाले, 2 मुले झाले. न होणाऱ्या डॉक्टरांना 2 जुळे बाळ झाले. ते 2 बाळांना या ठिकाणी दर्शनात त्यांनी घेऊन आले होते. आणि जे येतं भाविक लोक मनातले जे काही मनोकामना असतील आणि बहुतेक व्यक्तींचे जे काही मनात इच्छा त्या परिपूर्ण झाले, एवढं सांगू शकतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही या पुजारी काकांकडून ऐकलं असेल की या देवस्थानावर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. तर तुम्ही कधी येत आहेत इथे आईच्या देवस्थानावर, आणि हे देवस्थान धुळे जिल्ह्यातील शिरूर एक गाव आहे. या गावातच आईचं देवस्थान आहे. तर तुम्हीही नक्की या आणि आईचं दर्शन घ्या.